ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಆಳಂದ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮತಗಳ್ಳತನ ಆಗಿದೆ, ಯಾವ ರೀತಿ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋದರ ಕುರಿತಾಗಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ. ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕೇಳೋಣ. बाद में क्या होता है, कर्नाटक ईसी इलेक्शन कमीशन को लिखता है, कहता है भैया हमें दे दीजिए, आपको इंफॉर्मेशन देना पड़ेगा. नो रिप्लाई. मार्च 25 में आखिरी लेटर सितंबर में गया है, कुछ ही दिन पहले. नो रिप्लाई फ्रॉम ईसी. यह है सबूत कि ज्ञानेश कुमार जी वोट चोरों की रक्षा कर रहे हैं, और यह ब्लैक एंड व्हाइट सबूत है, इसमें कोई कंफ्यूजन नहीं है कहीं. तो सवाल उठता है, ये है कौन जो सेंट्रलाइज तरीके से कॉल सेंटर के प्रयोग से, सॉफ्टवेयर से अलग अलग प्रदेशों में वोट डिलीट कर रहे हैं, ऐड कर रहे हैं. इलेक्शन कमीशन जानता है, ज्ञानेश कुमार जी जानते हैं. अच्छा, ये सिर्फ आनंद में नहीं हुआ, ये अलग अलग कंस्टिट्यूएंसीज में हुआ है. आनंद में लीगल प्रोसेस चालू हो गई, पकड़ लिया. यहां महाराष्ट्र में उसी मोडस ऑपरेंडी से, उसी सिस्टम से यहां पे वोट ऐड हुए हैं. आनंद में डिलीट, रजौरा में एडिशन. 6850. आपको याद होगा पिछले प्रेजेंटेशन में मैंने आपको नाम दिखाए थे, ये देखिए वही नाम यहां है. वही सिस्टम महाराष्ट्र में चल रहा है जो कर्नाटक में चल रहा था. नाम वैसे ही है, जेडब्ल्यू जेडब्ल्यू जेडब्ल्यू, पता वैसा है जेडब्ल्यू जेडब्ल्यू, नाम यू ऐसे किसी ने टाइप करके लगा दिया. तो जो ये काम कर रहा है, ये उत्तर प्रदेश में, हरियाणा में, बिहार में, कर्नाटक में, महाराष्ट्र में वही कर रहा है. तो हमारी डिमांड है, ज्ञानेश कुमार जी आप अपना काम कीजिए. आपने ओथ लिया है, आप हिंदुस्तान के चीफ इलेक्शन कमिश्नर हैं. आपसे कर्नाटक की सीआईडी सबूत मांग रही है. आप कर्नाटक की सीआईडी को यह सबूत 1 सप्ताह के अंदर दे दीजिए, नहीं तो पूरा हिंदुस्तान के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन, हिंदुस्तान के संविधान की हत्या में शामिल हो, हिंदुस्तान की संविधान की रक्षा नहीं कर रहे हो, और वोट चोरों की आप मदद कर रहे हो. थैंक यू. और थोड़ी देर में हम आपको हाइड्रोजन बॉम्ब दिखाने जा रहे हैं. नहीं आज नहीं, थोड़ी देर में उसकी प्रिपरेशन चल रही है. क्योंकि हम देखिए, मैंने टीम से कहा है कि अगर मैं स्टेज पे जा रहा हूं, ब्लैक एंड व्हाइट प्रूफ नहीं होगा, मैं नहीं जाऊंगा. अगर ब्लैक एंड व्हाइट प्रूफ होगा जो कोई मतलब उसको निगेट नहीं कर सकता, मैं जाऊंगा. मैं देश के कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा हूं, संविधान की रक्षा कर रहा हूं, मैं लोकतंत्र की रक्षा कर रहा हूं, और मैं सच्चाई आपके सामने रख रहा हूं. बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. सर 3 सवाल. पीटीआई से संजीव चोपड़ा. या राहुल जी, दिस साइड. या राहुल जी इधर. हाँ, कहां है? टू योर राइट. हाँ, हेलो. राहुल जी, आज आपने नया खुलासा किया है कि कैसे वोट चोरी हो रही है. आपने पहले भी महादेवपुरा के बारे में बताया कि कैसे एडिशंस हो रही हैं, अब आपने बताया कैसे डिलीशंस हो रही हैं. लेकिन देखने में ये आ रहा है कि इलेक्शन कमीशन इस पे कोई एक्शन नहीं ले रहा, और आगे चल के वो तैयारी कर रहे हैं पूरे देश में एसआईआर लाने की. तो आप इस मुहिम को आगे कहां तक ले जाएंगे और एसआईआर के बारे में क्या करने वाले हैं? देखिए, हम आपके सामने क्रिमिनलिटी रख रहे हैं. हमारा काम आपके सामने
सच्चाई रखने का है और हम रख रहे हैं। हिंदुस्तान में दूसरे इंस्टीट्यूशंस भी हैं, सिर्फ इलेक्शन कमीशन नहीं है, लीगल सिस्टम है, उनको भी इन चीजों को देखना चाहिए। यहां पे हम चीफ इलेक्शन कमिश्नर के बारे में ब्लैक एंड व्हाइट कह रहे हैं। आपने कहा कि हमने एडिशन डिलीशन दिखाया, पहले प्रेजेंटेशन में मैंने एडिशन दिखाया था, अब हमने डिलीशन दिखाया है, मगर हमने एक और चीज जोड़ दी है, एडिशन और डिलीशन का सिस्टम, उसका स्ट्रक्चर, उसका तरीका। और हमने यह दिखाया है कि जो डिलीट कर रहा है, जो ऐड कर रहा है, महाराष्ट्र में, कर्नाटक में, यूपी में, वो एक ही आदमी है, एक ही फोर्स है। हमने आपको वो एड्रेसेस दिखाए। सेम सिस्टम इज बीइंग यूज्ड इन महाराष्ट्र, इज बीइंग यूज्ड इन कर्नाटका, इज बीइंग यूज्ड इन उत्तर प्रदेश, इज बीइंग यूज्ड इन हरियाणा। सेम पीपल आर डूइंग इट। से सिद्धार्थ ANI। Sir, this side, sir. हाँ Sir, on your left, sir. हाँ On your left. This side, sir, on your left. सर, मेरा आपसे सवाल ये है कि जब आप कह रहे हैं कि ज्ञानेश कुमार जो चीफ इलेक्शन कमिश्नर है, उन्हें पता है ये कौन कर रहा है, हाँ। और ये पॉलिटिकल फायदा जरूर किसी को हो रहा है। आप कह रहे हैं कांग्रेस के बूथ के ऊपर ही हाँ। सारे वोट्स डिलीट किए जा रहे हैं, तो वो कौन लोग आपके हिसाब से हैं जिनको ये फायदा पहुंच रहा है, पहला। और दूसरा ये कि वो आपने एक देखिए, हफ्ते का हाँ, समय दिया sorry। है। ಆಳಂದ ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಸುಭಾಷ್ ಗುತ್ತೇದಾರ್ ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ನೇರ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿ, ದೂರವಾಣಿ ಸಂಪರ್ಕದಲ್ಲಿ ಜಾಯ್ನ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸುಭಾಷ್ ಗುತ್ತೇದಾರ್ ಅವರೇ, ನಮಸ್ಕಾರ. ನಮಸ್ಕಾರ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡ್ರಿ ಅಂತ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ನೇರವಾಗಿ ಇದೀಗ ಆರೋಪ, ಅಂದ್ರೆ ಈ ಆರೋಪ ಇತ್ತು, ಇದನ್ನು ಎಳೆ ಎಳೆಯಾಗಿ ಬಿಚ್ಚಿಡುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಿ? ಅಮ್ಮ, ಅವೆಲ್ಲ ಸುಳ್ಳವ. ಅವ್ರು ಸುಳ್ಳು BR ಪಾಟೀಲ್ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನ. ಅದು ರಾಹುಲ್ ಅವ್ರದ್ದು ನಂಬಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರ. ಹಾಗಿದ್ರೆ ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯಾಕೆ ಬರ್ತಿತ್ತು, ಮತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ MLA ಯಾಕೆ ಇಲ್ಲಿ ಆರ್ಸಿ ಬರ್ತಿದ್ದ BR ಪಾಟೀಲ್? ಎಲ್ಲ ಸುಳ್ಳು, ಆ ತರ ಆಗಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ಇವ್ರು ಹೇಳೋದ್ ನಿಜ ಆಗಿದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಲ್ಲಿ ಆರ್ಸ್ ಬರ್ತಾನೆ ಇರ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ನೀವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಮ್ಮ, ಸುಳ್ಳದ. ಈಗ ಅವರೇ ಆರ್ಸಿ ಬಂದಾರಲ್ಲಮ್ಮ. ಆಗಿದ್ರೆ ಅವ್ರ ಮಾತು ನಂಬಿ ಸುಳ್ಳು. ಅಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಹಂಗಾದ್ರೆ ಅಲ್ಲ ಸರ್, ಈಗ ಪೇಪರ್ದಾಗ ಬರ್ಲಕ್ಕ, ಟಿವಿದಾಗ ಬರೋ ಸಲಗ ಆ ತರ BR ಪಾಟೀಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸುಭಾಷ್ ಸರ್, ಈಗ ಅವರೇ ಆರ್ಸ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಸರಿ, ಬಟ್ ಅವ್ರು ಆರ್ಸ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂದಿದ ತಕ್ಷಣ ಇವ್ರು ಹೇಳೋದೆಲ್ಲ ಸುಳ್ಳು ಅಂತ ಹೆಂಗ್ ಅನ್ಕೊಳ್ಳೋದು ಸರ್? ಅಲ್ಲಮ್ಮ, ಎಲ್ಲ ಸುಳ್ಳಿದೆ, ಸುಳ್ಳು. ಆಯ್ತು. ಅಲ್ಲ, ಈಗ ಈಗ ರಾಜ್ಯದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಏನು ಮತದಾನ ಆಗಿದೆ. ಸೊ ಸೂರ್ಯಕಾಂತ್ ಹೆಸರಿನ ಮೇಲೆ 12 ವೋಟ್ ಡಿಲೀಟ್ ಆಗಿದೆ. ಈಗ ಎಳೆ ಎಳೆಯಾಗಿ ವಿತ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಅನ್ನ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಓಕೆ, ಬಹುಶಃ ಸಂಪರ್ಕ ಕಡಿತಗೊಂಡಿದೆ, ಕಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ, ಸುಳ್ಳು ಅಷ್ಟೇ. ಹಂಗಿದ್ದಿದ್ರೆ ಅವ್ರು ಯಾಕೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವ್ರು ಮತ್ತೆ ಹೆಂಗೆ ಆರಿಸಿ ಬರ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತೇಳಿ ಸುಭಾಷ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ನೋಡಿ, ಕರ್ನಾಟಕ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಬಿಹಾರ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕೂಡ ಈ ಥರದ ಒಂದು ಮತಗಳ್ಳತನ ಆಗಿದೆ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಅತಿದೊಡ್ಡ ಆರೋಪವನ್ನು ಇವತ್ತು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಎಳೆ ಎಳೆಯಾಗಿ ಬಿಚ್ಚಿಡುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ, ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೂ ಕೂಡ ಉತ್ತರ ಕೊಡುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗದ ವಿರುದ್ಧವೇ ಇದೀಗ ಸೆಡ್ಡು ಹೊಡೆದು ನಿಂತಿದ್ದಾರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ. ಆಬ್ವಿಯಸ್ಲಿ ಈಗ ಬೇರೆಯವ್ರನ್ನ ಕೇಳಿದಾಗ ಅವ್ರು ಹೇಗೆ ಹಾಗಾದ್ರೆ ಆರಿಸಿ ಬರ್ತಾ ಇದ್ರು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತೆ ಹೆಂಗೆ ಅಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು? ಸೊ ಇವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದೆಲ್ಲ ಶುದ್ಧ ಸುಳ್ಳು ಅಂತಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಈ ವಿಚಾರವನ್ನ ರಾಜ್ಯದ ಜನತೆ ಮುಂದೆ ಈಗ ಇಡ್ತಾ ಇರೋದು ಯಾಕೆ? ಸೊ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಇಲ್ಲಿ ಆಳಂದ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಆದಂತಹ ಒಂದಷ್ಟು ಏನು ಅಕ್ರಮ ಇದೆ ಅಥವಾ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಆಗಿರೋದಾಗಿರ್ಬೋದು, ಅದೆಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಜನರ ಮುಂದೆ ಇಡುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 2023ರಲ್ಲಿ ಏನು ಮತಗಳನ್ನ ಡಿಲೀಟ್ ಮಾಡಿಸಿದ್ರು, ಸೊ ಇದೆಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವೋಟ್ಗಳನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಹಾಗಾಗಿನೇ ಈ ಥರದ ಒಂದು ಸಿಚುವೇಶನ್ ಈಗ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ ಅಂತ. ಬಟ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದರೂ ಕೂಡ, ಅಂದರೆ ಈಗ ಹೆಂಗೆ ಅಂತಂದರೆ ಅವ್ರು ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಒಂದಷ್ಟು ಟಾರ್ಗೆಟೆಡ್ ಇರುತ್ತೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತಗಳನ್ನು ಡಿಲೀಟ್ ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಒಂದಷ್ಟು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಬರುವಂತಹ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವರು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡೋದು ಇದು ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಇದು ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಕೂಡ ಇದರಲ್ಲಿ ಶಾಮೀಲಾಗಿದೆ ಅನ್ನುವಂತಹ ಆರೋಪವನ್ನು ಇವತ್ತು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ.
ಕರ್ನಾಟಕ, ಕೇವಲ ಕರ್ನಾಟಕ ಅಲ್ಲ, ಕರ್ನಾಟಕ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಬಿಹಾರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಮತಗಳ್ಳತನ ಆಗಿದೆ. ಸೊ ಬೇರೆ ರಾಜ್ಯದ ಜನರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಮತ ಹಾಕುವಂತಹ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೂರ್ಯಕಾಂತ್ ಅವರ ಹೆಸರಿನ ಮೇಲೇನೆ ಒಟ್ಟು 12 ವೋಟ್ ಡಿಲೀಟ್ ಆಗಿದೆ. ಅಂದ್ರೆ ಸೂರ್ಯಕಾಂತ್ಗೆ ಯಾವುದೇ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲದೇನೆ ಇದು ಡಿಲೀಟ್ ಅನ್ನ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಅಂತ. ಮತ್ತೆ ಗೋದಾಬಾಯಿ ಅನ್ನೋ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ 14 ಜನ ಮತದಾನ ಮಾಡಿದ್ದಾರಂತೆ, ಅವರೊಬ್ಬರ ಹೆಸರಿನಲ್ಲೇ. ಬಬಿತಾ ಚೌಧರಿ ಹೆಸರಿನಲ್ಲೂ ಕೂಡ ವೋಟ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಎಳಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಈ ಮತಕಳ್ಳತನದ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಮುಂದಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. देखिए, मैंने कहा कि मेरा काम एज ऑपोजिशन लीडर नॉर्मल सिचुएशन में मेरा काम ऑपोजिशन का रोल है, सरकार पे प्रेशर डालने का रोल है.